नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी या परीक्षाबाबत आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. काय आहे हा निर्णय, या संबंधीची अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आजचा 22 जुलैचं हे शुद्धीपत्रक आपल्याला आयोगाकडून जाहीर केलं या ठिकाणी दिसून येईल. यातला जो काही विषय आहे तो बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तसेच महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबतचा हा विषय आहे. हे शुद्धीपत्रक आयोगाने नुकतंच जाहीर केलेले विद्यार्थी मित्रांनो. आता यात जी काही माहिती देण्यात आलेली आहे, ही माहिती आपण अतिशय विस्तृतपणे सविस्तर विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये आपण एक ग्राफिकच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आता यातला जो काही विषय आहे तो आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो बघा, आयोगाने वर्षातून 2 किंवा अधिक वेळा संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हा जो पूर्व परीक्षा घेण्याचा जो निर्णय आहे, हा बघा 27 जुलै 2026 पर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जुलै 2027 पर्यंत आता जो आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता तो 27 जुलै 2026 पर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षा या जुन्याच म्हणजेच ऑफलाईन ओएमआर आधारित पद्धतीने होणार आहे. जुन्याच पद्धतीने आता परीक्षा घेतल्या जाणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, उमेदवारांच्या मागणीचा विचार करून आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. बघा, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ज्यावेळेस आयोगाने एमपीएससीचं जे काही परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा ही ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्यानंतरच लगेच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्तरावरती आंदोलनं केली, निवेदनं दिली, शांततापूर्ण आंदोलनं केली. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. यासंबंधी अजून आपण सविस्तर माहिती बघूया. आता याच्यामध्ये बघा, हा निर्णय जो आहे हा कोणत्या परीक्षांसाठी लागू असणार आहे हे पण लक्षात घ्या. हा निर्णय बघा, गट अ गट ब राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे राज्य सेवेची जी काही परीक्षा होते याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी या परीक्षेसाठी हा निर्णय लागू असणार आहे. तसेच कंबाईन ग्रुप बी म्हणजेच महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला आपण ग्रुप बी नॉन गॅझेटेड म्हणतो, या परीक्षेसाठी सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे. तसेच महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ग्रुप सी यासाठी सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे. या तिघा परीक्षांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित व अराजपत्रित परीक्षा या तिघांसाठीही हा निर्णय लागू असणार आहे. त्याच्यानंतर बघा, निर्णयाचा घटनाक्रम आपण साधारणतः समजून घेऊया. बघा, 25-26 जून रोजी आयोगाची पहिली घोषणा झाली. 2027 पासून परीक्षा सीबीटी ऑनलाईन आणि वर्षातून अनेक वेळा घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला. त्याच्यानंतर बघा, 22 जुलैला म्हणजे हे 22 जुलैला शुद्धीपत्रक जे आज आलेलं आहे या माध्यमातून सांगितलेलं आहे की आयोगाने उमेदवारांच्या मागणीला यश असं म्हणता येईल आपल्याला. ऑनलाईन पद्धतीचा जो काही निर्णय आहे अधिकृतरित्या आयोगाने हा स्थगित केलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आता 26 जून नंतर उमेदवारांचा विरोध साधारणतः याला बऱ्याच प्रमाणात वाढला होता. आता हा जो निर्णय आहे हा साधारणतः बघा 27 जुलै 2027 पर्यंत साधारणतः हा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांनी बघा, जे काही काळजी घ्यायची आहे ओके, ती आपण साधारणतः आता पूर्वीचे नियोजन आणि सध्याचे नियोजन जे आहे याच्यामध्येही सेम दिलेलं आहे. बघा, काय बदल आहे. आता माध्यम जे आहे, माध्यम हे संगणक प्रणालीद्वारे हा निर्णय जो आहे हा रद्द झालेला आहे, लक्षात घ्या. संगणक प्रणालीद्वारे जो आयोगाने निर्णय घेतला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे. वर्षातून 2 किंवा अधिक वेळा जी परीक्षा घेण्याचा आहे तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि याची जी अंमलबजावणी 2027 पर्यंत आता प्रस्तावित असेल. आता बघा, माध्यम माध्यम प्रचलित पद्धती म्हणजे आता परीक्षा ही जी आहे ही ऑफलाईन पद्धतीने जुन्या पद्धतीनेच होणार आहे. ओएमआर आधारित परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर पारंपरिक वार्षिक वेळापत्रकानुसार आता परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. आणि याची जी काही अंमलबजावणी जुलै 2027 पर्यंत ओएमआर पद्धत लागू राहणार आहे, बरोबर, लक्षात घ्या. अतिशय महत्वाचा निर्णय. आता विद्यार्थ्यांनी बघा, आयोगाने हा निर्णय का घेतला. आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध उमेदवारांकडून प्राप्त झालेली जी काही निवेदन आहे की ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यात यावी या संबंधी विद्यार्थ्यांनी जी काही निवेदनं दिली होती, जी काही आंदोलनं केली होती, या बाबीचा आयोगाने सकारात्मक विचार करून उमेदवारांच्या सोयीसाठी प्रचलित पद्धतच लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थ्यांनी या पुढची जी काही दिशा आहे या गोष्टी फार अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता याच्यामध्ये अभ्यासावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. परीक्षा पद्धतीत लगेच कोणताही बदल नाही.
पारंपरिक OMR पद्धतीनुसारच सराव तुम्ही सुरू ठेवायचा आहे, लक्षात घ्या. आता कोणत्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता तुम्हाला अभ्यासावरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे. जुन्या पद्धतीनेच परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सीबीटीची चिंता सध्या नको. किमान 27 जुलैपर्यंत हा निर्णय आयोगाने या ठिकाणी स्थगित केलेला आहे. ओके. आणि कुठल्याही अधिकृत माहितीवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कोणत्याही अफवांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. आणि यासंबंधी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही mpsc.gov.in हे जे आयोगाचं संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावरती तुम्हाला अधिकृत माहिती मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.